रामकृष्ण हरी. तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की तेलकट आल्यामुळे आम्ही डाळिंबाची बाग काढली होती. आता त्या ठिकाणी पेरूची लागवड करायची आहे, तर ते पाहूया. JCBच्या द्वारे सबलाईम उकरायची चालू आहे. पहिली डाळिंबाची बाग 13 फुटावर होती, तर आता ते पेरूची लागवड करण्यासाठी 10 फुटावर अंतरावर करायची आहे. 10 फूट अंतरावर ठिबक सिंचन जॉईन करायचं चालू आहे. अंतर अचूक घ्यावे लागते ठिबक सिंचन करताना, नाहीतर झाड एका साईडला आणि ठिबक एका साईडला असं होऊ नये म्हणून अंतर टेपाच्या द्वारे नीट घेतलं जातं. सब लाईन मोजून घेतली. सिंगल पलटी ट्रॅक्टरच्या द्वारे रान नांगरून घेतलं. रान नांगरून झाल्यानंतर रान कोळवून घेतलं आणि त्यातील दगड गोटे हे वेचून टाकले. रानात असलेली मोठी मोठी दगडे ट्रॅक्टरच्या द्वारे बाहेर टाकली आणि त्यासोबतच रान रोटरायला सुद्धा चालू होतं. रानाची मशागत होण्यासाठी पहिल्यांदा नांगरले, नंतर कोळपले आणि रोटर मारल्यामुळे रान प्लेन होते. रान प्लेन झाल्यामुळे आपल्याला अंतर अचूक घेता येते आणि झाडे पण व्यवस्थित एका वळीनं लावता येतात, म्हणून रोटर मारायचा असतो झाडे लावायच्या अगोदर. रोटर मारताना रोटरमध्ये सबलाईनीची एक ठिबकची पाईप त्या रोटरमध्ये अडकली, त्यामुळे ते सबलाईनमधील ठिबकची पाईप उपसून निघाली. ते अंतर कमी असल्यामुळं भरपूर त्रास झाला त्याला जोडताना, तरी पण बऱ्याच प्रयत्नाने ती पाईप जोडली गेली. पाणी आणि चिखल सगळंच असल्यामुळे जरा वेळ लागला. नंतर आम्ही सगळ्या रानाच्या पाईपा पसरून घेतल्या. अशा प्रत्येक पाईपा प्रत्येक लाईनला ओढून घ्यायच्या. ठिबकच्या पाईपा हातरून झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी लगेच मग रोपं लावायची तयारी केली. रोपं लावायच्या अगोदर पूजा केली जाते. झाडांची 5 झाडे पुजायची आणि नारळ फोडायचा. गेलं पाणी. अंतर आहे ते 4.5 फूट आणि अशी रुंदी 10 फूट ठेवले ट्रॅक्टर फिरायची. 4.5 फूट 10 फूट ते अशी लागण चालू आहे आमची. अशी चरी बांधली ही अशी बघा इकडे चरी स्ट्रेट येते. अशी चरी बांधली. चरीवरून पुन्हा ती कुदळीन 4.5 फुटाची काठी आहे. ही 4.5 फुटाची काठी 3.5 असं टाकायचं माप. 4.5 रोप असं पण करायची. चला असे 4.5 फुटावर असे एक एक रोप ठेवायचं. नंतर बायका पाठीमागं लावतात रोपं एक एक एक. आणि ते चरी बांधताना पहिल्या टोकाला एक खुट्टी मारायची आणि शेवटच्या टोकाला खुट्टी मारायची, म्हणजे ते स्ट्रेट लाईन येते आणि मग ती डबरी पाडायला सोपं पडते. नाहीतर मग रोपं वाकडे तिकडे होतात, म्हणून ती खुट्ट्या मारून टाईट केल्यानंतर ते इकडं तिकडं झाड होत नाही. एका सरळ रेषेत झाड येते. असं झाड खोलून असं लावायचं असते.
व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा. अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच